नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.2 या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत। या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत आणि 7ही प्रश्नामध्ये आपल्याला टँजंट कन्स्ट्रक्ट करायचे आहे। तर एक एक करून सोडवूया आपण। पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर पी। एक आपल्याला सर्कल काढायचे, रेडियस घ्यायची 3.2 सेंटीमीटर आणि सेंटरला पी ने इंडिकेट करायचं आहे आणि कोणताही एक पॉईंट घ्यायचा सर्कलवरचा, त्याला एम ने इंडिकेट करायचं आणि त्या एम पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायची आहे, म्हणजे स्पर्शिका काढायची आहे। सपोज एक असा आपण सर्कल काढणार, सर्कलची रेडियस किती सांगितली आपल्याला 3.2 सेंटीमीटर आणि एक पॉईंट, हा पॉईंट सर्कलवरचा होईल आपला एम पॉईंट आणि एम पॉईंटवर आपल्याला टँजंट काढायची आहे, म्हणजे अशी स्पर्शिका काढायची आहे। तर याप्रमाणे आपण कन्स्ट्रक्ट करू। सर्वप्रथम 3.2 सेंटीमीटर डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेणार। 3.2 हे डिस्टन्स घेतलेलं आहे। या रेडियसचा आपल्याला सर्कल काढायचं आहे। 3.2 रेडियसचा आपण सर्कल काढलेलं आहे। एक कोणताही पॉईंट आपण सर्कलवरचा घेऊ, कोणताही पॉईंट घेता येईल या सर्कम्फरन्सवरचा। सपोज हा पॉईंट घेऊ आपण। या पॉईंटला आपल्याला एम ने इंडिकेट करायचं आहे, म्हणजे येथे आपण एम ने इंडिकेट करू हा पॉईंट। तर आता या पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायची आहे। तर ही रेडियस आपण जॉईन करून घेऊ। ही रेडियस जॉईन केली आपण, ही आपल्याला पुढे वाढवायची आहे, म्हणजे येथे आपला हा रे तयार होईल। सेंटरला पी ने इंडिकेट केलेला आहे आपण, हा पी एम रे तयार झालेला आहे। तर आता कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं एम पॉईंटवरून, या रेवर या साईडला एक आर्क आणि तसाच या साईडला एक आपल्याला आर्क करायचा आहे। दोन आर्क केले म्हणजे एवढ्या डिस्टन्सचा आपल्याला सेगमेंट मिळालेला आहे। तर हा सेगमेंट आपल्याला आता परपेंडिक्युलर बायसेट करायचा आहे। हा सेंटर पॉईंट येईल, बरोबर आहे। या पॉईंटवर आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे, म्हणजे हा बायसेट करू आपण। त्यासाठी कंपास येथे ठेवणार, ह्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स, एम पॉईंटपेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे आणि इकडे एक आर्क करू आपण, तसाच या साईडला करू। डिस्टन्स न हलू देता येथे एक आर्क आणि येथे एक आर्क, आपल्याला 2 पॉईंट मिळालेले आहेत हे। तर हे 2 पॉईंट आपण जॉईन करून घेऊ, म्हणजे ते एम पॉईंटमधून जातील आणि ती आपली टँजंट होईल। ही टँजंट झालेली, एम पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे। सपोज ह्या टँजंटला आपण लाईन एल म्हणू। हेअर लाईन एल इज अ रिक्वायर्ड टँजंट। नेक्स्ट दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आहे। पहिल्या प्रश्नामध्ये आपण रेडियस 3.2 सेंटीमीटर घेतली होती, तर या प्रश्नामध्ये आपल्याला रेडियस 2.7 सेंटीमीटर घ्यायची आहे आणि सर्कलवरील कोणत्याही पॉईंटमधून आपल्याला एक टँजंट काढायची आहे। तर सोडूया। सर्वप्रथम आपण रेडियस 2.7 घेऊ, म्हणजे कंपासमध्ये 2.7 आपण डिस्टन्स घेणार। हे डिस्टन्स 2.7 घेतलेलं आहे। तर येथे आपण एक सर्कल काढणार, 2.7 डिस्टन्स असणारं सर्कल, म्हणजे रेडियस 2.7 त्या सर्कलची होईल, बरोबर आहे। येथे आपण सर्कल काढलेलं आहे, रेडियस आपली 2.7 आहे। एक कोणताही पॉईंट आपल्याला सर्कलवरचा घ्यायचा आहे। सपोज हा पॉईंट घेऊ आपण। हा पॉईंट आणि सेंटर आपण जॉईन करू आणि पुढे वाढवू, म्हणजे ही एवढी रेडियस होईल आणि याच्या पुढे आपण त्याचा रे करणार आहोत, रेडियसचा रे। रेडियसचा रे झाला येथे। सेंटरला आपण पी ने इंडिकेट करू, हा सर्कलवरचा पॉईंट एम। आता आपण काय करणार, एम पॉईंटपासून दोन्ही साईडला या लाईनवर सेम मार्क करणार आपण। सपोज हे डिस्टन्स घेतलं आपण, तर याही साईडला आता एवढा सेगमेंट मिळाला, हा आपल्याला बायसेट करायचा आहे, म्हणजे सेंटर पॉईंट हा येईल आणि तो परपेंडिक्युलर होईल। आपल्याला परपेंडिक्युलर बायसेटर काढायचा आहे। त्यासाठी एमपेक्षा आता थोडं जास्त डिस्टन्स वाढवायचं, या दोघांच्या सेंटरमध्ये ठेवायचं डिस्टन्स आपल्याला। येथे आर्क करू आपण एक, तसाच खाली एक आर्क करू
आणि डिस्टन्स न हलू देता या पॉईंटवर कंपास ठेवून इकडे एक आर्क आणि आर्क हे 2 पॉईंट आपल्याला मिळाले पाहिजेत. हे 2 पॉईंट आपल्याला मिळाले ते जॉईन करून घेऊ. हे 2 पॉईंट आपण जॉईन करून घेतल्यानंतर तो एम पॉईंट आपल्या लाईनवर येईल. म्हणजे टँजंट झालेली आहे आपली. आता सपोज लाईन यल इज अ रिक्वायर्ड टँजंट. रेडियस आपण 2.7 सेंटीमीटर येथे लिहिणार. पी एमचं डिस्टन्स किती आहे 2.7 सेंटीमीटर. हेअर लाईन यल इज अ रिक्वायर्ड टँजंट. येथे आपण पी एम ही रेडियस एक्सटेंड केलेली आहे. म्हणजे आपण सेंटरचा वापर केलेला आहे. आता पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेंटरचा वापर करायचा नाही, म्हणजे ही प्रोसेस नाही वापरता येणार. पाहूया आपण कसा आहे प्रश्न तो. नेक्स्ट या तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला 3.6 रेडियस असणारं एक सर्कल काढायचं आहे आणि त्या सर्कलच्या सेंटरचा वापर न करता आपल्याला सर्कलवरील कोणत्याही पॉईंटमधून एक टँजंट काढायची. तर कशी काढायची पाहूया आपण. एक सर्कल काढू. सर्वप्रथम आपण 3.6 डिस्टन्स घेऊ कंपासमध्ये आणि सर्कल काढू. 3.6 डिस्टन्स घेतलेलं आहे. तर आता इथे सर्कल काढू आपण. सर्कलवरील कोणताही पॉईंट, सपोज या पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायची आहे. हा पॉईंट एम. आपण काय करतो, ही रेडियस पुढे एक्सटेंड करतो, बरोबर आहे. त्यावेळेस म्हणजे सेंटरचा वापर केला जातो. या सेंटरपासून रेडियस आपण पुढे वाढवतो, रे तयार करतो त्याचा. परंतु येथे आपल्याला सेंटरचा वापर करू नका असं सांगितलं आहे. विदाऊट युजिंग दी सेंटर. सेंटरचा वापर करायचा नाही. म्हणजे काय करायचं, तर या पॉईंटमधून सपोज हा एक पॉईंट आपण सर्कलवरचा घेऊ आणि हा एक पॉईंट घेऊ. कोणतेही 2 पॉईंट सर्कलवरचे घेतले आपण तर एक ट्रायंगल तयार करू. आता या 3 पॉईंटचा आपण ट्रायंगल तयार करू. जर असा प्रॉब्लेम आला विदाऊट युजिंग दी सेंटर, त्यावेळेस ही प्रोसेस यूज करावी लागेल. हा आता येथे आपण ट्रायंगल केलेला आहे. त्या ट्रायंगलचे तिन्ही पण व्हर्टेक्स सर्कलवर आहेत. तर आता येथे जो अँगल आहे ना, तो अँगल आपल्याला या साईडबरोबर काढायचा आहे. म्हणजे येथे जो अँगल आहे तो आपल्याला या साईडबरोबर काढायचा आहे. तर हा अँगल किती आहे, आपण त्यासाठी काय करू, तसा अँगल काढण्यासाठी येथे आपण एक आर्क घेणार आहोत, बरोबर आहे. या अँगलच्या या 2 साईड आहेत. मग आपली ट्रायंगलची ही साईड राहिली, बरोबर आहे. तर मग या साईडला आपण तेवढ्या डिस्टन्सने येथे आर्क करणार आणि आर्क थोडा मोठा करायचा. आता नंतर हे जे 2 साईड्समधलं डिस्टन्स आहे आर्कचं, ते आपण कंपासमध्ये घेणार. हे डिस्टन्स घेतलेलं आहे. तर आता ह्या साईडच्या पॉईंटमधून येथे एक आपल्याला आर्क करायचा आहे. हा आर्क केला आपण तर तो पॉईंट आणि एम एक्सटेंड करून घ्यायचे आपण. म्हणजे आपली टँजंट होऊन जाते. हा एम पॉईंट आणि हा 2 आर्कचा पॉईंट एक्सटेंड करून घेतले आपण. म्हणजे ही झाली आपली रिक्वायर्ड टँजंट. हा जो अँगल आहे तो अँगल आपण येथे तयार केलेला आहे, बरोबर आहे. या 2 साईड्सचा जो अँगल आहे तो अँगल या उरलेल्या साईडबरोबर येथे आपण काढलेला आहे. म्हणजे ही आपली रिक्वायर्ड टँजंट होईल. लाईन यल किंवा येथे एक आपण नेमने इंडिकेट केलं पी एम ही लाईन म्हणता येईल. ही रिक्वायर्ड टँजंट आहे आपली. या पॉईंटला आपण नेम देऊ शकतो. सपोज क्यू हा पॉईंट, आर आणि रेडियस किती दिली ते आपल्याला 3.6 सेंटीमीटर. आता आपण येथे सेंटरचा वापर केलेला नाही, बरोबर आहे. सेंटरचा वापर कधी होईल, जर आपण रेडियस पुढे वाढवली तर. आपण सेंटरला काहीच उपयोग केला नाही याचा, त्याप्रमाणे आपण टँजंट कन्स्ट्रक्ट केलेली आहे. नेक्स्ट चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला एक सर्कल काढायचं आहे. त्या सर्कलची रेडियस किती आहे 3.3 सेंटीमीटर आणि त्या सर्कलमध्ये आपल्याला कॉर्ड काढायची आहे. कॉर्ड म्हणजे जीवा, ती 6.6 सेंटीमीटरची काढायची. येथे पहा 3.3
याची डबल आहे 6.6. इथे रेडियस किती आहे 3.3 सेंटीमीटर आणि कॉर्डचं डिस्टन्स किती आहे 6.6 म्हणजे रेडियसच्या डबल आहे. रेडियसच्या डबल जर कॉर्डचं डिस्टन्स असेल तर ती कॉर्ड सर्कलचा डायमीटर असतो. रेडियस 3.3 घेऊन सर्कल कन्स्ट्रक्ट करू. 3.3 डिस्टन्स घेतलेले आपण 3.3चं आपल्याला सर्कल काढायचं आहे. आता एक डायमीटर काढू आपण कारण डायमीटर 6.6चा होईल. हा डायमीटर म्हणजे सेंटरमधून जाणारी ही सर्वात मोठी कॉर्ड आहे. या एंड पॉईंटला काय नाव द्यायचे पी आणि क्यू. सपोज हा पी पॉईंट आहे आणि हा लास्टचा पॉईंट क्यू आहे. तर या दोन पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचे आहेत. आता येथे आपल्याला सेंटरचा वापर करू नका असे काही सांगितले नाही, त्यामुळे आपण येथे सेंटरचा वापर करू. म्हणजे काय करणार ह्या रेडियस आपण एक्सटेंड करणार. ही रेडियस आपण पुढे वाढून घेऊ आणि ही पण रेडियस आपण पुढे वाढून घेऊ. म्हणजे सेंटरपासून रे तयार होतील. बरोबर आहे. या सेंटरला आपण ओ म्हणू. आता या पॉईंटमधून आणि या पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचे आहेत. त्यासाठी काय करू येथे एक सेगमेंट तयार करू आपण. पी पॉईंटपासून इकडे आर्क केला आणि इकडे आर्क केला. पहिल्या प्रॉब्लेमप्रमाणेच किंवा दुसऱ्या प्रॉब्लेमप्रमाणेच प्रोसेस आहे ही. आता त्याप्रमाणे इकडे करू आपण. सारखं डिस्टन्स ठेवलं तरी चालेल, वेगळं घेतलं तरी चालेल, कारण दोन पॉईंट वेगवेगळे आहेत. तर आता हा सेगमेंट या पॉईंटवर आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. बरोबर आहे. मग हा सेगमेंटला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. म्हणजे थोडं जास्त डिस्टन्स घेऊ. या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं, येथे आपण आर्क केला तसाच खाली करू. आता डिस्टन्स न हलू देता या पॉईंटवरून आर्क इंटरसेक्ट होतील असं आपण आर्क घेतलेले आहेत. हे दोन पॉईंट मिळाले. हे जर दोन पॉईंट आपण जोडून घेतले तर या पॉईंटमधून टँजंट होईल आपली. ही झाली पी पॉईंटमधून जाणारी टँजंट. बरोबर आहे. मग येथे काय होते परपेंडिक्युलर, येथे 90चा अँगल होत असतो. त्याप्रमाणे येथे आपल्याला 90चा क्यू पॉईंटवर अँगल काढता येईल. त्यासाठी आपण काय करणार या पॉईंटपासून ह्या क्यूपेक्षा थोडं जास्त डिस्टन्स, हाफपेक्षा जास्त, एवढा जो सेगमेंट आहे याच्या हाफ म्हणजे क्यू आहे, क्यूपेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि आर्क करायचे. तसेच या पॉईंटवरून आपण आर्क करणार. म्हणजे ते दोन आर्क एकमेकाला इंटरसेक्ट होतील, छेदतील आणि त्या दोन पॉईंट आपण जोडून घेऊ. ती लाईन आपली क्यू पॉईंटमधून पास होईल. म्हणजे ही एक आपली टँजंट झालेली आहे. येथे पण 90चा अँगल झालेला आहे. बरोबर आहे. याप्रमाणे आपण दोन टँजंट येथे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. हा डायमीटर, आपला डायमीटर किती आहे, हे टोटल डिस्टन्स आहे आपलं पी पासून क्यूपर्यंतचं 6.6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. आणि रेडियस म्हणजे ओ क्यू हे डिस्टन्स किती आहे आपलं आर इक्वल टू 3.3 सेंटीमीटर. आता आपल्याला येथे अजून एक प्रश्न विचारलेला आहे, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट दी टँजंट. ह्या टँजंट आपण दोन काढलेल्या आहेत, तर तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे, निरीक्षण काय आहे. येथे काय लक्षात येते आपल्या ह्या दोन्ही टँजंट समांतर दिसतात बा, पॅरलल आहेत. बरोबर आहे. कारण ही एक लाईन आहे, ही टोटल ही लाईन, या लाईनवर येथे 90चा अँगल झालेला आहे या टँजंटने आणि या लाईनवर येथे पण 90चा अँगल झालेला या टँजंटने. म्हणजे काय दोन लाईन अशा येथे सेम 90 आहे, येथे सेम 90 अँगल आहे. म्हणजे या लाईनवर सेम अँगल झालेले आहेत. म्हणजे ह्या दोन लाईन कशा आहेत पॅरलल आहेत एकमेकाला. म्हणजे ह्या दोन टँजंट कशा आहेत पॅरलल आहेत. ऑब्झर्वेशन लिहू आपण येथे. ऑब्झर्वेशन एक सेंटेन्स लिहायचं आपल्याला. दी टँजंट्स फ्रॉम पॉइंट P
and Q are parallel to each other. म्हणजे डायमीटरच्या एंडिंग पॉईंटमधून आपण टँजंट काढल्या तर त्या एकमेकाला पॅरलल असतात. नेक्स्ट या 5व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला रेडियस 3.4 सेंटीमीटर घेऊन एक सर्कल काढायचं आहे आणि त्या सर्कलमध्ये कॉर्ड काढायची आपल्याला, म्हणजे जीवा काढायची आहे MN, आणि त्या MNचं लेंथ किती दिली आहे आपल्याला 5.7 सेंटीमीटर. सर्वप्रथम आपण सर्कल काढू. कंपासमध्ये 3.4 डिस्टन्स घेणार आपण, 3.4 बरोबर आहे. ह्या 0च्या लाईनला मी येथे खड्ड केलेला आहे, पहा एक दिसतो येथे खड्ड केलेला आहे. म्हणजे काय, हा पॉईंट येथे आपला फिक्स फिट होतो एकदम स्टार्टिंगच्या लाईनला, म्हणजे आपल्याला तो येथून घसरू नये म्हणून येथे मी असं खड्ड केलेलं आहे. आता 3.4 डिस्टन्स पाहिजे आपल्याला, 3.4 झालेलं आहे. आता आपण सर्कल काढू एक. सर्कल काढलेलं आहे आपण 3.4 सेंटीमीटर घेऊन. आता आपण कॉर्ड MN काढायची आपल्याला. एक सर्कलवरील कोणताही पॉईंट घेऊ, सपोज हा पॉईंट घेतला आपण, तर ह्या पॉईंटला आपण M इंडिकेट करू. मग आपल्याला डिस्टन्स किती पाहिजे कॉर्डचं 5.7. मग आपण काय करू, 5.7 कंपासमध्ये डिस्टन्स घेऊ. 5.7 हे डिस्टन्स झालेलं आहे 5.7. तर आता M पॉईंटमधून आपण या सर्कलला असं कट करू, म्हणजे एक पॉईंट मिळाला आपल्याला. म्हणजे M हा पॉईंट कोणता असेल, N असेल. हा पॉईंट आपला N असेल, म्हणजे MN हे टोटल डिस्टन्स आपण किती घेतलेलं आहे 5.7. MN आपण जॉईन करून घेऊ, हा पॉईंट आणि हा पॉईंट, म्हणजे हे डिस्टन्स झालेलं आहे आपलं 5.7 सेंटीमीटर. सेंटर आपला सपोज याला O ने इंडिकेट करू. आपण रेडियस काढलेली आहे 3.4 सेंटीमीटर. आता आपल्याला या दोन पॉईंटमधून काय करायचं आहे, टँजंट काढायच्यात. तर ह्या दोन पॉईंटमधून टँजंट काढण्यासाठी आपण काय करू, ON हे डिस्टन्स, ही रेडियस पुढे वाढू आणि OM ही रेडियस पुढे एक्सटेंड करू, वाढू. नंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस माहीतच आहे, त्याप्रमाणे टँजंट काढता येतील. हे रेडियसला आपण रे केलेला आहे, त्याप्रमाणे या पण रेडियसला आपण रे तयार करू. ही OM ही रेडियस आहे आणि आता हा OM रे झालेला आहे. तर आता येथे आपण काय करणार, एक सेगमेंट तयार करणार आणि येथे पण N पॉईंट जवळ एक सेगमेंट तयार करणार. सेंटर पॉईंट आपला M आणि N आला पाहिजे, म्हणजे आपण सुटेबल डिस्टन्स M पासून सुटेबल डिस्टन्स घेऊन या लाईनवर, म्हणजे या रेवर आपण दोन आर्क करू. एक सेगमेंट तयार केला, त्याचप्रमाणे N पॉईंटवरही करून घेऊ आपण. झालेले आहेत. तर आता येथे आपल्याला 90चा अँगल तयार करायचा M पॉईंटवर आणि N पॉईंटवर. त्यासाठी आपण आता हे डिस्टन्स थोडं M पेक्षा जास्त घेऊ या पॉईंटपासून आणि येथे आर्क करू आपण. येथे आर्क केलेला आहे, त्याप्रमाणे खाली पण करू. मग आता या पॉईंटवरून डिस्टन्स न हलू देता आर्क आपण इंटरसेक्ट करून घेऊ. आता हा आर्क इंटरसेक्ट झाला नाही, थोडा वाढून घेऊ आपण. झालेला आहे. पॉईंट आपण दोन जॉईंट करून घेऊ, म्हणजे M पॉईंटमधून जाणारी ही टँजंट होईल आपली. ही झाली M पॉईंटमधून जाणारी टँजंट. सपोज ही लाईन M आहे. तर आता येथे आपल्याला त्याप्रमाणे प्रोसेस करता येईल. प्रथम हे डिस्टन्स ह्या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त घेतलेलं आहे. हाफ बरोबर N वर होईल. हाफपेक्षा जास्त म्हणजे जवळपास एवढं घेता येईल आपल्याला. येथे आर्क करणार आणि येथे आर्क करणार. नंतर डिस्टन्स न हलू देता या पॉईंटवरून आर्क आपण इंटरसेक्ट करणार. नंतर दोन पॉईंट आपण जोडून घेऊ. ते
दोन पॉईंट जोडून घेत असताना त्या लाईनवर आपला एन पॉईंट येऊन जातो, म्हणजे ती आपली टँजंट होऊन जाते. याप्रमाणे एम पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे आणि एन पॉईंटमधून पण आपण टँजंट काढलेली आहे. ही टँजंटला आपण एन कन्सिडर करू. हेअर लाईन एम आणि लाईन एन आर रिक्वायर्ड टँजंट्स. रेडियस येथे आपली 3.4 सेंटीमीटर आहे, लिहू शकतो आपण. नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला एक 3.4 सेंटीमीटर रेडियस असणारं सर्कल घ्यायचं आहे आणि त्या सर्कलला सेंटरला नाव द्यायचं आहे पी. नंतर एक पॉईंट आपल्याला सर्कलच्या बाहेर घ्यायचा आहे. सेंटरपासून त्या पॉईंटचं डिस्टन्स किती पाहिजे? 5.5 सेंटीमीटर पाहिजे आणि त्या पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायची आहे. तर आतापर्यंत आपण सर्कलवर असणाऱ्या पॉईंटवर टँजंट काढल्यात, परंतु हा पॉईंट आपल्या सर्कलच्या बाहेर आहे. त्याला आपल्याला टँजंट कशी काढायची ते आपण पाहू. सर्वप्रथम आपण सर्कल काढून घेऊ. कंपासमध्ये 3.4 डिस्टन्स घेऊन एक सर्कल ड्रॉ करू. 3.4 डिस्टन्स घेतलेले एक सर्कल येथे काढतो. सेंटरला पीने इंडिकेट करायचे. हा पॉईंट आपला सेंटर आहे आणि पीने इंडिकेट केलेला आहे आपण आता. तर आता आपल्याला टेक अ पॉईंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर, म्हणजे 5.5 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर. ह्या सेंटरपासून आपल्याला 5.5 म्हणजे हा पॉईंट येथे येईल, बरोबर आहे. 5.5 सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर दूर आहे हा पॉईंट. त्या पॉईंटला क्यूने इंडिकेट करायचं आहे आणि या क्यू पॉईंटमधून आपल्याला या सर्कलला टँजंट काढायचे आहेत. तर आता या क्यू पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढण्यासाठी येथे दोन पॉईंट माहीत पाहिजेत आपल्याला. ते दोन पॉईंट कोणते ते काढण्यासाठी आपल्याला प्रोसेस कशी करायची पहा. हा पी क्यू डिस्टन्स जॉईन करून घ्यायचं. पी क्यू डिस्टन्स आपण जॉईन करून घेऊ. हे डिस्टन्स आपलं 5.5 सेंटीमीटर आहे. नंतर आता हे जे डिस्टन्स आहे ते आपण बायसेट करू, म्हणजे सेम प्रोसेस. आता हे पी क्यू डिस्टन्स बायसेट करायचं आहे, म्हणजे ह्या पी क्यूचं जे डिस्टन्स आहे त्यापेक्षा हाफपेक्षा जास्त, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे. कोणतं घेतलं? फक्त अर्ध्यापेक्षा कमी नको, अर्ध्यापेक्षा जास्त घेता येईल. एवढं घेता येईल, एवढं घेता येईल. जेवढं जास्त घेताल तुम्ही तेवढा तुमचा आर्क वर जाईल. साधारणपणे असं हाफपेक्षा थोडं जास्त घेतलं. येथे आर्क केला आपण, तोच आर्क येथेही केला. क्यू पॉईंटमधून आर्क करणार आपण. हे दोन पॉईंट मिळाले आहेत आपल्याला. हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. ही आता जी आपली लाईन काढतोय ती टँजंट नाही आहे, तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ह्या सेगमेंटचा, पी क्यूचा, बरोबर आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, येथे एक सपोज हा पॉईंट मिळाला आपल्याला एम. आता पी एम एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे. पी एम म्हणजे एम पॉईंटवरून पीचं डिस्टन्स किती आहे हे आपण एवढं डिस्टन्स घेतलं. तर याच्यामधून आपल्याला सर्कल असं ड्रॉ करायचं आहे. या सर्कलला कट झालं पाहिजे, म्हणजे हा पॉईंट एक मिळाला आपल्याला आणि इकडे हा एक पॉईंट मिळाला आपल्याला, बरोबर आहे. हे दोन पॉईंट मिळाले आपल्याला. या दोन पॉईंटमधून आपल्याला आता टँजंट काढता येईल, म्हणजे क्यू आणि मिळालेला हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला टँजंट काढता येईल. म्हणजे सर्कलच्या बाहेर एक पॉईंट असेल तर त्या पॉईंटमधून आपल्याला सर्कलला दोन टँजंट काढता येतात. ही एक टँजंट काढू आपण, बरोबर आहे. आणि हा पॉईंट आणि ही एक टँजंट. पुढे वाढवली तरी चालेल, नाही वाढवली तरी चालेल. वाढवून घेऊ, छान दिसते थोडं. क्यू पॉईंटमधून आपण टँजंट काढलेले आहेत. सपोज हा पॉईंट आपण ए घेऊ आणि हा पॉईंट आपण
बी कन्सिडर करू. म्हणजे बी क्यू ही लाईन टँजंट आहे आणि क्यू ए ही पण लाईन टँजंट आहे. आता या सर्कलची रेडियस होती आपली आर इक्वल टू 3.4 सेंटीमीटर आणि हा सेगमेंट होता आपला 5.5 सेंटीमीटर. याप्रमाणे सर्कलच्या बाहेर पॉईंट असताना त्यामधून आपल्याला टँजंट अशा काढावे लागतील. नेक्स्ट, ज्याप्रमाणे आपण 6वा प्रश्न सॉल्व केला त्याचप्रमाणे हा 7वा प्रश्न आहे. फक्त येथे रेडियस 4.1 सेंटीमीटर घ्यायची आणि त्या सेंटरपासून एक पॉईंट घ्यायचा आपल्याला. त्याचं डिस्टन्स आहे 7.3 सेंटीमीटर. आपण सर्वप्रथम रेडियस 4.1 सेंटीमीटर घेऊन एक सर्कल काढू. 4.1 हे डिस्टन्स घेतलेलं आहे मी कंपासमध्ये. आता येथे आपण सर्कल काढूया. सर्कल काढताना हे कंपासचं टोक बिलकुल हललं नाही पाहिजे, ॲक्युरेट आलं पाहिजे सर्कल. आता हे सर्कल काढलेलं आहे आपण. रेडियस घेतलेली आहे 4.1 सेंटीमीटर. आता कन्स्ट्रक्ट टँजंट टू दिस सर्कल फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर. सेंटरला आपण सपोज ओने इंडिकेट करू. आता येथून आपल्याला 7.3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे, म्हणजे सर्कलच्या बाहेर जाईल. 7.3 हे डिस्टन्सवर एक पॉईंट घेतला आपण. त्या पॉईंटला आपण सपोज पीने इंडिकेट करू. आता या पी पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायच्या. त्यासाठी आपल्याला सर्कलवरील 2 पॉईंट फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी आपण काय करणार, हा ओ पी हे जे डिस्टन्स आहे ते जॉईन करून घेऊ. मग हा सेगमेंट आपण बायसेक्ट करू. त्यासाठी हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ. एवढं घेता येईल आपल्याला. येथे आपण आर्क करणार. त्याच डिस्टन्सने येथे आर्क आपल्याला 2 पॉईंट मिळाले, ते 2 पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. आपण हा ओ पीचा बायसेक्टर काढलेला आहे, म्हणजे ओ पीचे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत. सपोज या पॉईंटला आपण एमने इंडिकेट करू, म्हणजे ओ एम इक्वल टू एम पी हे आपण 2 इक्वल पार्ट केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ओ एम एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे कंपासचं हे टोक एम पॉईंटवर ठेवायचं आहे आणि पेन्सिलचं टोक ओ पॉईंटवर. तर आता आपल्याला येथे सर्कलला कट करायचं आहे आणि हे सर्कल काढलं तरी चालते, नाही काढलं तरी चालेल अर्ध. फक्त हा पॉईंट मिळणं महत्त्वाचं आहे आपल्याला आणि या साईडचा पॉईंट मिळणं महत्त्वाचं आहे. सपोज काढून घेतलो आपण. आता हा पॉईंट मिळाला आपल्याला. या पॉईंटमधून आपल्याला हे 2 पॉईंट जोडून घेतले, टँजंट येऊन जाईल. आणि हे 2 पॉईंट जोडून घेतले आपण पी आणि हा पॉईंट, तर टँजंट येऊन जाते. त्याप्रमाणे आपण टँजंट काढू. आणि हा पॉईंट आणि पी पॉईंट. पुढे एक्सटेंड केली तरी चालेल, कारण टँजंट ही लाईन असते. ॲरो दाखवायचे. हे डिस्टन्स आपलं 7.3 सेंटीमीटर आहे आणि रेडियस या सर्कलची आहे 4.1 सेंटीमीटर. तर या पॉईंटला आपण सपोज एने इंडिकेट करू आणि या पॉईंटला बीने. म्हणजे लाईन पी बी आणि लाईन पी ए या 2 रिक्वायर्ड टँजंट आहेत. सर्कलच्या बाहेर असणाऱ्या पॉईंटमधून आपण सर्कलला टँजंट काढलेले आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.